परमेश्वरांनी तत्वज्ञानामध्ये आपल्याला अटी शर्ती लागू केलेल्या आहेत. त्या अटी शर्ती नेमक्या आपल्याला माहीत नाही. जीव तर सर्वाधिकारी आहे. प्रत्येक जीव अधिकाराचा आहे. मग तुम्ही कोणाला म्हणू शकत नाही का हा अन्य आहे, याला अधिकार नाही आहे, याचा अधिकार आला नाही आहे, असं कोणाला तुम्ही म्हणू शकत नाही. कारण जीव सर्वाधिकारी हे परमेश्वराने अगदी ठोकून क्लिअर, स्पष्ट, पारदर्शकपणे सांगितलेलं आहे. परंतु या अटी शर्ती आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि त्या अटी शर्ती समजून घेत असताना आपल्या जीवनामध्ये त्याविषयी सावधानता बाळगून परमेश्वर आपल्याला कसा प्राप्त करता येईल, त्या अटी शर्तीवरती आपल्याला कसं मात करता येईल, आणि त्या अटी शर्तीच्या आतमध्ये जाऊन आपल्याला त्यावरती कशी कुरघोडी करता येईल, मात करणं, कुरघोडी करणं, त्याच्या पुढं जाणं हे महत्त्वाचं आहे. परमेश्वर दयाळू, मायाळू, कृपाळू आहे आणि जीव उद्धारण्याचं व्यसन आहे. येन केन प्रकारे ह्या जीवाला परमेश्वराला उद्धारायचंच आहे. त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आपण काम करतो परंतु आपल्याला आरामाची गरज आहे, परमेश्वर आरामच करत नाही. हा उद्धारण्याचं जे चक्र आहे परमेश्वराचं कंटिन्यू चालू आहे. आणि देवाने सांगितलं द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी अनंत उद्धारिले. काय म्हटले? अनंत उद्धारिले. परंतु उद्धव आणि अर्जुन हे पुराण प्रसिद्ध झाले. का? तर ते राजे होते. अनंत उद्धारिले, मुठभर नाही उद्धरले, 2-4 नाही उद्धरले. जीव अनंत असल्यामुळं अनंत उद्धरूनही अनंत आहे अजून. बरं, आपण मानव समाजाकडे पाहत असताना आपण जीवाच्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडेच पाहतो. भारताची किती लोकसंख्या आहे? 140 कोटी असं म्हणतो की नाही. परंतु या झाडातले जीव तुम्ही मोजले का? या तृणातले जीव मोजले का तुम्ही? असे कितीतरी जीव, प्राण्यांतले जीव मोजले का? आपल्याला माहिती हे प्राणी आहे XYZ. परंतु अशा कितीतरी जाती आहे का त्या आपण पाहिलेल्या पण नाही. बरं, त्या जातीमध्ये जशा माणसांमध्ये पोटजाती असतात ना, तशा प्राण्यांमध्ये पोटजाती असतात. वाघ म्हटल्यानंतर वाघामध्ये पोटजाती असतात, वेगवेगळे प्रकार असतात भरपूर. डिस्कवरी चॅनल बघितल्यानंतर आपण हे समजू शकतो. म्हणजे जीव अनंत आहे, अनंत उद्धरले आणि अनंत उद्धरायचे राहिले. जोपर्यंत शेवटचा जीव उद्धरत नाही तोपर्यंत हे परमेश्वराचं कार्य अखंडपणे, अविरतपणे चालू राहणार आहे. आणि परमेश्वराने स्पष्ट त्यावेळेसही सांगितलं, आजही सांगितलं आणि उद्याही सांगितलं, काय? जीव सर्वाधिकारी आहे. परंतु अटी शर्ती आपल्याला न समजल्यामुळं, आपल्या लक्षात न आल्यामुळं आपण परत जन्ममृत्यूच्या या फेऱ्यात अडकलो, परत दुःखात गेलो आणि त्या दुःखातून परत आपण इकडं आलो. आणि तीच सवय आपल्याला लागत असल्यामुळं, ते संस्कार आपल्याला लागलेले असल्यामुळं आपण काकशुक्राच्या दृष्टांताप्रमाणे मजेत आहोत. अज्ञानाने जीव सुखी होऊन राहिला आहे. आपल्याला अज्ञान आहे. जोपर्यंत झोप आहे त्या झोपेतलं स्वप्न आहे. झोपे असेपर्यंत त्या स्वप्नांचं महत्त्व असतं. जागं झाल्यानंतर त्या स्वप्नांना काही महत्त्व असतं का? आपण उठावल्यानंतर अरे का उठावलं, मी मस्त स्वप्न पाहत होतो, असं कधीतरी आपल्याला अनुभव आलेला असतं. पण आपण आता मग असं म्हणू शकत नाही, उठलाय मग बघ ना, कर कंटिन्यू. नाही करता येत. का? तर झोपेत आहे म्हणून स्वप्न आहे आणि त्याचं महत्त्व तितकंच आहे. तसं जीव अज्ञानात आहे म्हणून मजेत आहे. एकदा का अज्ञानातून ज्ञानामध्ये आला तर मग त्याची तळमळ, त्याची तडफड, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने केलेला त्याचा प्रवास त्यावेळेस खऱ्या सुरू होतो. आपण ज्ञानात आहोत की अज्ञानात आहोत हे आपण आत्मचिंतन करून आपण ठरवायचं. आणि त्या अटी शर्ती कोणत्या आहे त्या जर समजल्या तर त्यातून आपण आता किती बार झालो आहे, म्हणजे एज बार म्हणतो ना आपण, एंड बार किंवा टायमिंग इज ओव्हर, हे आपण किती बाहेर गेलो आहे आणि कोणता आता आपण राहिलो आहे, जेणेकरून त्या टिकू आणि परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ. अटी शर्ती तुमच्या लक्षात आल्या असतील. परमेश्वराने जीव सर्वाधिकारी सांगितला आहे, पण कोणत्या कोणत्या जीवाला अधिकार नाही असे सूत्र सांगितलेले. तर सांगता येईल कोणाला असं एखादं सूत्र? खूप पुढं गेले. आपल्या अनुषंगाने पहिलं सूत्र सांगा, त्याच्यात आपण सारे बसतो. जरठा धर्मी अधिकार नाही. जरट म्हणजे एज बार, वय गेलेले, वयातून पार झालेले. जरट म्हणजे पक्के, घट्ट, त्याची हालतच नाही.
त्यांना किती सांगितलं तर समजतच नाही. जरठा धर्मी अधिकार नाही. एकीकडे परमेश्वरांनी काय सांगितलंय, जीवधार सर्वाधिकारी, आणि अटी शर्तीच्या त्या स्टारला हात लावला, टच केलं तर लगेच पुढं हे सूत्र येऊन जातात. आपण टच करत नाही स्टारला, आपण म्हणतो जीव सर्वाधिकारी, जीव सर्वाधिकारी, तरी आपण बाकीच्या गोष्टी करत राहतो. तर त्या स्टारला टच करत चला, म्हणजे मग आपल्या डोक्यामध्ये लगेच क्लिक होऊन जाईल, त्या परमेश्वराच्या कॉम्प्युटरमधली फाईल ओपन होईल, आणि ती ओपन झालेली राईटला जे आहे ना ते लगेच वचनं येतील आणि आपल्या लक्षात येईल की जरठा धर्मी अधिकार नाही. जरट म्हणजे काय, वय झालेलं. देवाने सांगितले जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्येशी. एक विशिष्ट वय असतं, शाळेत जाण्याचं वय, शाळा शिकण्याचं वय, कॉलेजचं वय, लग्नाचं वय, तसं धर्माचं पण वय असतं, धर्माला पण वय असतं. हे परमेश्वराने आपल्याला हे सांगितलेलं आहे. परंतु वयातून मनुष्य कधीच गेलेला नसतो, हे पण लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल वय आता झालं आहे ना, मग आता काय, जाऊ द्या बघू पुढच्या वेळेस. असं काही नाही. कारण आपलं मन ताजं तवानं, आपली बुद्धी ताजी तवानी जर असेल, परमेश्वराची प्राप्तीची आस जर असेल, तर देव दयाळू माळू असल्यामुळं शेवटचे 2 घडी आहे आपल्याला, दशीची धरिली पुरे, हा आशावाद आपल्याला दिलेला आहे. का तर परमेश्वर दयाळू माळू, त्यांना माहिती हे एजबार होणारच आहे, हे जरट होणारच आहे. कारण यांच्यावरची जबाबदारी इतक्या मोठ्या आहेत, यांचे संसार इतके मोठे, यांचे टार्गेट इतके मोठे, यांच्या अडचणी इतक्या मोठ्या आहे, तर समजणारच नाही, वेळ निघून जाईल. आणि म्हणून परमेश्वराने जर यदा कदाचित दशीची धरिली पुरे 2 घडियाचा असं जर सांगितलंच नसतं, तर आपल्याला देव भेटणंच अशक्य असतं. हा आशावाद आहे. परमेश्वराने आशावादही सांगितला आहे, स्पष्ट शब्दात अटी शर्ती सांगितल्या आहे, आणि अटी शर्ती लागू होण्याच्या अगोदर स्पष्ट शब्दात आपल्याला स्कीम पण सांगितली आहे, प्राप्तीची स्कीम, अटी शर्तीची स्कीम. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती चालणं, कसं चालावं, कसं करावं, जेणेकरून आपल्याला तिथपर्यंत पोचता येईल, या साऱ्या आशावाद पण आपल्याला परमेश्वराने सांगितलं आहे. म्हणून आपण धर्मात आहे आणि धार्मिकता करू शकतो, आणि करणार आहे, करतो आहे. अन्यथा परमेश्वर जर खरंच दाळू माळू नसते तर एकही जीव उद्धारला नसता. परमेश्वर ज्यावेळेस आपल्यावर नजर टाकतात त्यावेळेस परमेश्वराच्या समोर पूर्ण पिक्चर समोर येतो. जशी एखादी व्यक्ती आपल्याला भेटली, 5 वर्षापूर्वी आपल्याला ती व्यक्ती भेटलेली होती, त्यांच्या संदर्भातला आपल्याला अनुभव असा असेल, आपण विस्मृतीत गेलो, परंतु तो समोर आल्यानंतर आपल्या समोर लगेच पिक्चर दिसतो की तुमची भेट अशा अशा ठिकाणी झाली होती, असं बोलणं झालं, असं ठरलं, सर्व पिक्चर समोर येतो आपल्या. तसं परमेश्वराची नजर आपल्यावरती पडता क्षणीच मायेच्या तम विभागातून निघालेला हा जीव, त्याचा सारा जीवन प्रवास आत्तापर्यंतचा सर्व पिक्चर परमेश्वरापुढं क्लिअर असतो. पण परमेश्वर दयाळू माळू असल्यामुळं त्या पिक्चरमधला दोषाचं जे बटन आहे ते परमेश्वर कधीच दाबत नाही, जीवाच्या दोषाचं. त्यांना त्याच्याशी घेणंच नसतं. परमेश्वराला सर्व माहीत असतं का अनंत दोष यांनी लावलेले आहे, काय काय केले, उपद्व्याप सर्व माहीत असतं. पण देव विस्मृतीत जातात, विसरतात. आपण केलेल्या वाईट कर्म, आपण जोडलेले दोष हे परमेश्वर विसरतात, आणि म्हणून आपल्याला धर्माच्या, परमेश्वराच्या प्राप्तीची चाल तयार होत असते. परंतु त्या अटी शर्ती आपण ज्या परमेश्वराने दिलेल्या आहेत त्यात मात्र आपण नक्कीच बसलो पाहिजे. जरठा धर्मी अधिकार नाही, हे पहिलं सूत्र आहे. जरट म्हणजे ते विशिष्ट वय आपल्याला पकडता आलं नाही, पकडता येतं नाही. यदा कदाचित तुम्ही 18, 20, 22, 25, 27, 30, 35, 40 या वयापर्यंत तुम्ही अभ्यास करत असाल, शास्त्र घोकलेलं असेल, शास्त्र घेतलेलं असेल, त्याचं चिंतन करत असाल, चिंतन केलेलं असेल, नोट्स काढलेल्या असतील, अभ्यासाची तुमची वासना असेल, आस असेल, आणि त्या बाजूनी तुमचा प्रयत्न असेल, ती जाणीव तुम्हाला त्यावेळेस होते. आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही टी व्ही आणायला जातात त्यावेळेस ते सांगतात काय काय अडचणी आहे. परंतु 40पर्यंत आपण ज्यावेळेस हे झालेलं असतं लगेच तर आपण अनुसरत नाही. मग 60च्या वेळेस आपल्यावर सर्व जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात, आणि मग हे त्यावेळेस मग आपण परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने विचार करतो. तेव्हा खरा आपला अध्यात्माचा प्रवास सुरू होतो. आणि मग गेल्यानंतर मग परमेश्वर सांगतात की हे 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 जसं पेपरमध्ये जाहिरात तर आली, परंतु बाकीचं आपल्याला त्यांनी काहीच दिलेलं नाही. मग तिथं गेल्यानंतर ते सांगतात
तसं आपण ज्यावेळेस अनुसरण त्याग करण्याचा विचार करतो त्यावेळेस बाकीचं सर्व येतं आपल्यासमोर, चित्र स्पष्ट होतं. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो, कुठं जायचं, कसं राहायचं, राहू का नको. परंतु हे 40च्या आत आपलं स्पष्ट क्लिअरफिकेशन जर असेल आपल्याकडं, तर मग आपल्याला ते जाणं अवघड वाटत नाही. कारण त्या दुकानदाराला आपण अगोदर काय करतो, एक TV आमच्या नावाचा बुक करून ठेवा, मला यायला वेळ नाही आहे, मी फोन करून देतो, ॲडव्हान्स फोनपे करून देतो. तो म्हणतो पैसे भेटले तू कधी ये, आता मी तुझा TV बाजूला ठेवलेला आहे. तसं 40च्या आत तुम्ही फोन करून जर अपॉइंटमेंट परमेश्वराची घेऊन ॲप्लिकेशन करेल असेल की देवा आत्ता मला अनुसरायचं आहे, इच्छा झालेली आहे, वासना झालेली आहे, परंतु तुमच्या अटी शर्तीनुसार मी 20 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 5 वर्षानंतर येणार आहे, परंतु आमचं सीट बुक करा. बुक करणं म्हणजे संकल्प सोडणं. आणि 7 लोकांनी हे सीट बुक केलेली आहे, त्याच्यामुळं तेच अधिकारी आहे असं मी म्हणणार नाही. जीव सर्वाधिकारी तुम्ही त्यात बसतात. जर 40च्या आत, असं काही नाही की 40 म्हणजे 40च, तुम्ही अभ्यासाला वेळ दिलेला असेल, तुम्हाला जाणीव पक्की झालेली असेल, तुमचं हा अध्यात्माचा प्रवास तुम्हाला स्पष्ट दिसलेला असेल आणि तुमच्या जीवनाचं टार्गेट परमेश्वर प्राप्ती ध्येय हे ठरलेलं असेल, तर किती अडचणी येऊ द्या, किती अडथळे होऊ द्या, आणि किती लेट होऊ द्या, आणि किती वेळ लागू द्या, जेव्हाही तुमच्या जबाबदाऱ्या संपेल तेव्हा तुमची हिंमत निर्माण होईल. हिंमत महत्त्वाची. ती हिंमत कधी देते, पाठीमागच्या जीवनात आपण दिलेला वेळ आपल्याला हिंमत देत असते. जर वेळ दिलेला नाही तर मग नंतर हिंमत राहत नाही. तुम्हाला सर्व कळतंय, वळतंय प्रत्येक लोकांना. मी प्रत्येक ठिकाणी जातो, काय राहिलं ते म्हणता काहीच राहिलं नाही. मग संकल्प तरी मनात द्विधा मनस्थिती, अनुसरण तरी भीती. का तर ती वेळ त्यावेळेस त्यांनी पकडलेली नाही आहे, ती त्यावेळेस ती दिलेली नाही आहे. तर ही हिंमत घराच्या बाहेर पडण्याची, त्याग करण्याची ताकद त्यावेळेस तो पेरलेला असेल तर ती उगवणार आहे. आपण म्हणतो ना, जे पेरल तेच उगवतं. तसं 40च्या आत आपण जर वेळ दिलेला असेल तर मात्र आपल्याला ही हिंमत येते, आपली वासना तयार होते, आपण नियोजन करतो आणि नियोजन केल्यानंतर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला हा जीवन प्रवास सुरू होतो. जरठा धर्मी अधिकार नाही याचा अर्थ काय की वय झाल्यानंतर धर्माचा अधिकारच नाही असं नव्हे. पाठीमागची जोड असेल आणि त्या जोडीनुसार त्याचा प्रयत्न असेल, त्याची वासना असेल, तर तो योग परमेश्वर आणून देतात कोणाच्या तरी निमित्ताने, कुठंतरी केव्हा तरी. आपण अनेक लीळांच्या माध्यमातून या गोष्टी अनुभवल्या बघत असतो. म्हणून जरी वेळ गेलेली नाही असं आपण सतत म्हणत राहायचं, समजत राहायचं, आणि ती वेळ पकडण्यासाठी आपला प्रयत्न अविरत असला पाहिजे. कारण वेळ ही कधीच जात नसते. आपण भौतिक जगामध्ये विचार करतो, कोणीतरी नाउमेद होऊन आपल्याकडे आला की आपण म्हणतो अरे घाबरू नको रे, वेळ कधीच गेलेली नसते, धीर धर जरा, होईल. आजचा दिवस उद्या गेल्यानंतर आजचं पाठीमागचं पडेल. म्हणून वेळ जी आहे ना ती पकडावं लागते. त्या वेळेचं बंधन आपल्याला कधीच नसतं, परंतु ध्येय मात्र पक्का आहे. आणि आपला विचार जर पक्का आहे, निग्रह जर पक्का आहे, तर तो सांभाळण्याचा आणि तो पकडण्याचा आपण विचार करतो. असे काही जीव असतात की इच्छा असते, वासना असते, तळमळ असते, संकल्पन पण सुटलेला असतो, परंतु ह्या कौटुंबिक जबाबदारीतून आपण पुढं जात जात असताना वेळ कधी जाते समजत नाही. आथरुणावर पडतो, मग त्याच्या लक्षात येतं की आता काय. त्यावेळेससुद्धा प्रायश्चित्त घेऊन परमेश्वराचं तुम्ही होऊ शकता. कारण जरी पुनःसंबंध नाही भेटला, परमेश्वर नाही भेटला, परमेश्वराची प्राप्ती नाही झाली, तरी मात्र तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाणार नाही, म्हणजे नरकात जाणार नाही. परमेश्वर हा दयाळू माळ कृपाळू असल्यामुळे तुम्हाला तो पाठीमागे परत मानव जन्मात नेऊन परत तिथं अधिकार प्राप्त करून तुमच्याकडून ते करून घेऊ शकतात आणि परमेश्वर घेतात. त्याच्यामुळं वेळ कधीच गेलेली नसते. आपल्या डोक्यामध्ये जरठा धर्मी अधिकार नाही, जरठा धर्मी अधिकार नाही एवढं डोक्यात असतं. दुसऱ्या अनुषंगाने या सूत्राचा जर विचार केला, एखादी व्यक्ती आहे तुमच्या संपर्कात, ती अन्य आहे, परंतु आता 60 वय झालं आहे त्यांना,
आणि त्या 60 वयामध्ये तुम्ही जर तत्त्वज्ञान सांगितलं तर त्यांना ते समजत नाही. त्याच्यामुळं 40च्या नंतर शक्यतो उपदेश घेण्याचं प्रमाण खूप कमी असतं. 40च्या नंतर उपदेश घेतल्यानंतर दीक्षेचं प्रमाण खूप कमी असतं. ज्यांनी अगोदर उपदेश घेतलेला आहे, अभ्यास केलेला आहे, तोच नंतर दीक्षा घेत असतो. आणि असा कोणीच नाही असंही आपल्याला म्हणता येत नाही, कारण पाठीमागची जोड असेल तर तो योग येत असतो. जसं तुम्ही कधीतरी बसमध्ये प्रवास केलेला असेल, ती बस खचाखच भरलेली असते, आपण उभं असतो आणि हे उभं पाठीमागचा माणूस आणि पुढचा माणूस याच्या दोघांच्या मध्ये आपण आधाराने उभा असतो, पण तरी आपला हात वरती असतो. पाठीमागून कोणीतरी ढकलतं, कारण ब्रेक दाबल्यानंतर आपण पुढच्यावरती जातो आणि पुढचा म्हणतो अरे मला लोटू नको. आपण काय म्हणतो, मी लोटत नाही, पाठीमागून मारले लोटल्या जाते. म्हणजे पाठीमागचा जो अधिकार आहे, पूर्वजन्माची जी जोड आहे, त्याला 70तही प्राप्त होऊ शकते, परंतु पाठीमागचा ऋणानुबंध संबंध धर्माशी परमेश्वराशी संधान असलं पाहिजे. ते कोणालाही राहत नाही. माझे अनुभव असे आहे की 60 वर्षात उपदेश घेतला आणि 62 वर्षात तो लगेच निघाला, त्याग केला, असे कितीतरी जीव आहे. आणि असे कितीतरी लोक आहे का 25 वर्षात उपदेश घेतला, अभ्यास केला आणि अजूनही 72 वर्ष झाले घरातच बसले. तुमच्यात कोणाचं 72 वय नाही ना, मग तुमच्यासाठी ते नाही. ते लगेच ज्याला 72 वय त्याचं लगेच अरे मग हे असं काही नाही. मी हे फक्त उदाहरणादाखल सांगत असतो आणि कधी कधी तुम्हाला राग यावा म्हणून सांगत असतो. पण तुमचं विशेष आहे की तुम्हाला राग येत नाही. आणि मला असं वाटतं की राग आला पाहिजे. रागात माणूस काय करतो, तो म्हणतो करूनच टाकू, काय हो काय हे बाबा सारखे टोचतात आहे आणि सारखे बोलतात आहे, काय घेऊन बसले तुम्ही लगेच. परंतु तुम्ही खूप हे हुशारपणाचं लक्षण आहे. हे खरे अनुभव आहे, कारण राग येऊन कुठरीच घेता, डोक्याला ताण करून घेता. पण धर्माच्या अनुषंगाने माझं असं मत आहे का राग आला पाहिजे. तत्वज्ञान समजल्यानंतर स्वतःला राग आला पाहिजे, स्वतःने स्वतःला धिक्कारलं पाहिजे, स्वतःने स्वतःला नाकारलं सुद्धा पाहिजे. हट या जिंदगीचं काय घेऊन बसले, अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, संसार केला, तिथंही असंच होतं आणि आत्ताही तेच करतोय, नको आता. हा राग आपल्या मनामध्ये आपल्याला परमेश्वर प्राप्तीला घेऊन जाऊ शकतो. राग आला पाहिजे, पण तो राग सात्विक असला पाहिजे, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने असला पाहिजे. असेच 2 साधक जात असतात. त्यावेळेस आपले शुक योगींद्र ज्यांना आचार्यांनी पदवी दिली ते कोण, कोणाला म्हटले, केशराज बास. हे आणि काही साधक आटन विजन करत जात असताना सर्वांच्या पायामध्ये चप्पल नव्हती, पण त्यांच्या पायात चप्पल होती. चप्पल घातलेली होती, नॅचरल आहे, चालले आहे. आणि जात असताना 2 लोक बसलेले असताना ते कुजबुजतात का ज्यांच्या पायात चप्पल आहे ते भटमार्गाचे नव्हे, ते भटमार्गाचे नाही. ज्यांच्या पायात चप्पल नाही ते भटमार्गाचे आहे. त्यांना राग आला आणि त्या रागामध्ये जी चप्पल फेकली त्यांनी, ती शेवटपर्यंत फेकली. आपल्या जीवनामध्ये अशा खूप चपला आहे, कितीतरी चपला आहे. अज्ञानाचं, अन्यथा ज्ञानाचं, कर्मकांडाचं, अंधश्रद्धेचं, विधीचं, वयाचं, कसं होईल, काय करायचं, ह्या चपलाच आहे आपल्या जीवनातल्या. या चपला आपण फेकायला शिकलो पाहिजे. आणि ह्या चपला आपण कधी फेकतो, जेव्हा आपला राग येतो. आणि जाधव साहेब म्हणतात कुठे राग आणण्याचा आम्ही रिस्क घेत नाही. ते घरातून शिकले असावेत बहुतेक, त्यांना माहीत आहे तिथं राग आल्यानंतर इटिंग पंचायत होते. असो, ह्या छोट्या छोट्या स्मृतिकर बघितल्यानंतर आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. जरठाधर्मी अधिकार नाही. वयातून गेल्यानंतर पुढचं सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. वय झाल्यानंतर ज्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो, आपल्या शरीरावर होतो, आपल्या बुद्धीवर होतो, आपल्या विचारावर होतो, आपल्या कृतीवर होतो, आपल्या वृत्तीवर होतो. वयाचा फरक असतो. 25 वर्षाचा मुलगा आणि 60 वर्षाचा मनुष्य बराबरी होऊ शकते का?
ना शारीरिकदृष्ट्या, ना वैचारिकदृष्ट्या, ना बौद्धिकदृष्ट्या कुठंच बराबरी होत नाही. कारण याची कॅपॅसिटी शारीरिक असो, मानसिक असो, वैचारिक असो, बौद्धिक असो, आणि त्यांची कॅपॅसिटी फरक आहे. आणि तेच परमेश्वराने बरोबर आपल्याला सांगितलेलं आहे. वय झाल्यानंतर आपल्यामधली हिंमत निघून जाते. वय झाल्यानंतर आपल्याला शारीरिक थकवा येतो, मानसिक थकवा येतो, बौद्धिक थकवा येतो. आणि मग असे प्रश्न आपल्याला नक्कीच पडतात. कुठं जायचं, कसं जायचं, काय होईल आणि नेमकं करायचं काय. म्हणून 40च्या आत हे जर आपण समजून घेतलेलं असेल तर आपला फंडा क्लिअर असेल, स्पष्ट वातावरण असेल, रस्ता स्पष्ट आपल्या नजरेसमोर असेल आणि टार्गेट आपल्या समोर दिसल्यानंतर आतलं मधलं काय आपल्याला विचार करण्याची गरज पडत नाही. जसं आपण इथून निघालो, तुम्हाला जायचं आहे मुंबईला, मंत्रालयात एका मंत्र्याची अपॉइंटमेंट आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे का त्यातून तुम्हाला कोटीचा फायदा होणार आहे. वेळेत तुम्ही निघाले आणि वेळेत तुम्हाला पोहोचायचं आहे. रस्त्याने आता तुमच्या डोक्यात एकच आहे की तिथं वेळेत आपल्याला पोहोचायचं आहे ना आपल्याला काम करून घ्यायचं आहे. ध्येय एकच आहे. त्यामुळं रस्त्यामध्ये किती गाड्या आल्या, किती खड्डे आले आणि कोणी तुम्हाला कट मारला हे तुम्हाला लक्षातच येऊ शकत नाही. म्हणजे आपलं ध्येय क्लिअर असलं पाहिजे. एकदा असंच बिरबल बादशाहकडे एक व्यक्ती येते. त्याचा कान थोडासा फाटलेला असतो आणि त्याला सारे लोक चिडवत असतात, कान फाट्या कान फाट्या. तो वैतागून जातो, कुठे गेला का काय कान फाट्या. त्या नावाने त्याला कोणी म्हणतच नाही, बोलतच नाही. त्याला वैताग येतो. त्याला असं वाटतं हे जीवन नको, काय मला लोक चांगले म्हणतच नाही कोणी. त्याला राग येतो आणि रागाच्या भरात त्यांनी काहीतरी चुकीचा पाऊल उचलायच्या अगोदर एक मित्र त्याला सल्ला देतो की घाबरू नको, धीराचं हो. प्रत्येक गोष्टीवर उपाय असतात. तो उपाय आपल्याला विशिष्ट लोकांकडून, विशिष्ट व्यक्तीकडून घ्यायचा असतो. तू आता बिरबलाकडे जा, त्याच्याकडे 100 बडकर एक आयडिया आहे. तो बिरबलाकडे जातो, विनंती करतो. तो बिरबल म्हणतो सोपं काम आहे, अगदी सोपं आहे, यात काय टेन्शन आहे. तो म्हणतो हे सोपं जर काम असेल तुमच्या अनुषंगाने तर तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे. कारण नेमका प्रॉब्लेम त्याच्या जीवनाचा तो आहे आणि त्याच्यावरचं सोल्युशन जर बिरबल देत असेल तर मग तो काही करायला तयार होईल. म्हणजे फक्त तुला एक काम करावं लागेल माझ्यासाठी. माझा मित्र या शहराच्या पलीकडे राहतो. त्या मित्राकडून पातेलभर दूध घेऊन यायचं आहे. जायचं ह्याच रस्त्याने, यायचं ह्याच रस्त्याने. हे पातेलं रिकामं आहे, जा, त्याला मी सांगितलेलं आहे. हे काटोकाट भरून घ्यायचं. एकही थेंब खाली सांडला नाही पाहिजे. ही दुसरी आट आहे. कारण अत्यंत महागडं दूध आहे, मित्राने दिलेलं प्रेमाचं दूध आहे. त्यामुळं तो म्हणे सोपं आहे, जातो लगेच घेऊन येतो म्हणे, काही हरकत नाही म्हणे, जा तू. तो रिकामं पातेलं घेऊन जातो. त्या बाजारातून जातो. बाजारातून गेल्यानंतर त्या विशिष्ट मित्राकडे जातो. त्या मित्राला म्हणतो की आम्हाला बिरबलाने पाठवलेलं आहे, तुमच्याकडून दूध घ्यायचं. त्याला काही माहीत नसतं दूध आणायला बिरबल कोणाला पाठवलं. पण त्या मित्राला माहीत असतं आपल्या मित्राची खोड काय आहे. आता याची खोड मोडवायसाठी त्यांनी आपल्याला हे सांगितलं आहे असं त्याच्या लक्षात येतं. आणि आलाय तर घे जा बाबा, हे पातेलं पूर्णपणे दूध भरतो. आता त्याला आट घातलेली असते ना, काही थेंब या पातेल्यातून खाली पडला नाही पाहिजे. आता बाजारातून यायचं, लोक धक्के देतील, हे देतील, त्याची नजर कशावर आहे. आता एक थेंबही पाडायचा नाही ना. तो बरोबर त्या बिरबलापर्यंत पोचल्यानंतर बिरबलाला सांगतो हे पातेलं, हे दूध एकही थेंब सांडलेला नाही आहे, हे गॅरंटीनं मी सांगू शकतो, मोजून घ्या, मोजून दिलं आहे. तो म्हणे अरे हो, खूप चांगलं काम केलं, बरं झालं, मी ते टेन्शनमध्ये होतो का आता दूध कोणाला आणायला लावू, तेवढं तू आला, बरं झालं. म्हणे आता तुम्ही दिलेलं काम आम्ही व्यवस्थित इमानी इतबारी पार पाडलेलं आहे. आता आमचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा, कारण त्याच्यासाठी मी आलेलो आहे, मी खूप वैतागलो आहे. म्हणे बाळा फक्त 2च प्रश्नांचं उत्तर दे, मग त्याचंही उत्तर मी तुला देईन. जाताना तुला किती लोकांनी कानफाट्या म्हटलं हे सांग म्हणे. अहो किती लोकांनी मोजायचं काय म्हणे, प्रत्येकानेच म्हटलं. वैतागून गेलो, बाजार आहे म्हणे, सारे दुकानदार लोक येणारे जाणारे मला चिडवत होते कानफाट्या. मी अक्षरशः पळत गेलो, धावत गेलो, कारण ते ऐकणं मला अशक्य झालं.
म्हणे बरोबर. म्हणे हो बरोबर. आता येताना किती लोकांनी तुला कानफाट्या म्हटलं हे सांग म्हटलं. तो विचार करायला लागला, येताना कोण म्हटलं मला? ऐकायला तर काहीच आलं नाही, कोणी काही म्हटलंच नाही. म्हटलं काय तुला येताना किती लोक चिडले बोल? म्हणे अहो मला ते लक्षातच नाही आलं, कारण माझं त्यांचं लक्षच नव्हतं. मी त्या दुधावरती लक्ष होतं, एकही थेंब पडणार नाही याची काळजी घेत होतो, कारण माझा प्रॉब्लेम मला सोल्युशन म्हणून तुम्ही देणार होते, तो सोल्युशन मला काढायचं होतं. तुमच्या जीवनाचं टार्गेट जर परमेश्वराच्या प्राप्तीचा असेल तर तो रस्ता तुम्हाला किती अवघड असेल, किती कठीण असेल, कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय याच्याकडे तुमचं लक्षच राहणार नाही. हे लक्ष आपल्याला क्लिअर करावं लागेल, स्पष्ट करावं लागेल, आणि हे लक्ष विशिष्ट वयात आपलं क्लिअर असलं पाहिजे. त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, तो म्हणे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, तुम्ही निघा आता, तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष द्या, तुमच्या जबाबदारीवरती लक्ष द्या, तुमच्या जीवनाकडे लक्ष द्या. लोक तर बोलणारच आहे, त्यात विशेष काय आहे? त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण आपल्या प्रॉब्लेमचं काय? आपला प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह करणार आपण? हा विचार करून परमेश्वराच्या ह्या ध्येयापर्यंत आपल्याला जाण्यासाठी या अटी शर्ती आपल्याला समजून घ्यावं लागेल. दुसरं सूत्र काय आहे? कारण विषय मोठा आहे आणि वेळ कमी आहे, आपल्याला स्पीडली जावं लागेल. सांगा फटाफट. अजून 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 आंधळे, मुके, बैरे, वेडे, पिसे यांना धर्माचा अधिकार नाही. आणि इथं कोणीही तसं दिसत नाही. किती भाग्यवान आहे तुम्ही. पुढचं सूत्र जायच्या अगोदर आता मी प्रूव्ह करून देणार आहे का तुम्ही आंधळे आहे. तुम्ही मला बोलवलंय आणि मी इथं आलोय, पुढं जाण्यासाठी आलोय का काकासाहेब? तुम्हाला मला प्रूव्ह करून द्यायचंय की तुम्ही आंधळे आहात, बैरे आहात, मुके आहात, वेडे आहात, पिसे आहात. तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे, दररोजच ऐकतो घरी आम्ही. देवाने काय सांगितलंय? आंधळे, मुके, बैरे, वेडे आणि पिसे यांना धर्माचा अधिकार नाही. मग शास्त्रात जाऊन आपल्याला विचार करावा लागेल किंवा शोधावं लागेल. परमेश्वराने खूप सुंदर अशा व्याख्या सांगितल्या, प्रत्येक गोष्टीची व्याख्या सांगितली. व्याख्येत परमेश्वराने शास्त्र बसवलं आहे. बघा, मृत्यू कोणाला विचारा, मृत्यू म्हणजे काय? परमेश्वर समान वायुशी लिंग द्याचे उत्क्रमण याते मृत्यू बोलीचे सूत्रात सांगितलं. जीव म्हणजे काय? नित्य केवळ अनादि. लगेच सूत्र. परमेश्वर सूत्र, प्रपंच सूत्र. विचारा तुम्ही कोणालाही, सूत्रात सांगावा ना या शब्दांचे अर्थ सांगता येणार नाही. अशी कितीतरी व्याख्या आहे. आपण एक संग्रह केला पाहिजे का परमेश्वराने ज्या ज्या वस्तूच्या व्याख्या सांगितल्या त्या वेगळ्या काढायच्या. आपण व्याख्येत प्रत्येक गोष्टीची व्याख्या सांगितली. परमेश्वराने मग आंधळ्याची व्याख्या सांगितली, मुक्याची सांगितली, बैऱ्याची सांगितली आणि वेडे आणि पिशाची सांगितली. आता आपण यात बसतो का बघायचं, आणि बघितल्यानंतर मग काय करायचं याचा निर्णय मात्र तुम्ही घ्यायचा आहे. एक विशिष्ट वय झाल्यानंतर, जबाबदारी संपल्यानंतर मुलं मोठे होतात. मुलांना आपणच महागुरू आणतो मग घरामध्ये. ते मुलं आपलं ऐकणं बंद करतात आणि त्यांचं ऐकायला सुरुवात करतात. तेव्हा त्या सून तर तुम्हीच आणली आहे, तिचं ऐकायचं नाही तर मग कोणाचं ऐकायचं? ज्या अर्थी तुमचं ते ऐकत नाही त्या अर्थी तुम्ही मुके झाले. मुलगा, संबंधीय, नातेवाईक जे मानापानाने आपल्याला बोलवत होते, मानपान देत होते, ते आता बोलवणं कमी झालं. वय झालं, आता म्हाताऱ्याला कुठं बोलवतात? त्यांच्या मुलाला बोलव, आहे की नाही? मग आपल्याला सारं दिसतंय, कळत आहे, पण उक्त होत नाही. आपलं दुःख आपल्याला सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. अवघड ठिकाणचं दुःख आल्यानंतर आपल्याला अडचण निर्माण होते. तसं आपल्या मनामध्ये तडफडा असतो की या नातेवाईकांमध्ये, या संबंधियांसाठी मी काय नाही केलं. आपल्याला सारं दिसतं असतं, कळत असतं, पण आपल्याला बोलता येत नाही. वय झालेल्या माणसांकडे घरी गेल्यानंतर याची प्रचिती घ्यायची असेल, मी घेत असतो.
देवाने सांगितलं, पण देव म्हणतात देवाने सांगितलं तर प्रचिती धर्म आहे ना, प्रचिती घ्यावं लागेल. मग मी सत्संगात गेल्यानंतर एखादा म्हातारा वय झालेला माणूस बघतो आणि गप्पा मारत बसतो, बाबा काय चाललं काय नाही, काय चाललं बाबा काय सांगू आता, जे चाललंय ते ठीक चाललंय. काय तुमचं तर मस्त मजेत आहे, मुलं आहे, व्यवसाय करतात मस्त काहीतरी. अहो म्हणे सारं कळतं, परंतु पोरं ऐकतात कुठं, पोरं समजतात कुठं, पोरं विचारतात कुठं. म्हटलं पोरांना जवळ बसवावं, जरा गप्पा माराव्यात, जुन्या गोष्टी सांगाव्यात. त्यांना वेळ कुठे जवळ बसायला, आणि मी सांगितलं तर ऐकायला. याचा अर्थ आपण काय झालो, ओके झालो. तुमचं कोणी ऐकतच नाही, बोलून उपयोग काय, तुमचं कोणी ऐकत नाही, बोलून उपयोग नाही. आणि तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला ऐकू येत नाही. कारण काय, द्विधा मनस्थिती. आई सांगते ही अशी आहे, सून सांगते ही अशी आहे, ते मला काही ऐकायला आलं नाही. हे तुमचं प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. कारण बोलायचं कोणा बाजूनी, इकडून बोलावं तर प्रॉब्लेम, तिकडून बोलावं तरी प्रॉब्लेम. म्हणजे आपण काय झालो, बैरे झालो. आपण बैरे झालो आणि सारं दिसतंय कळतंय, परंतु मनात असूनही आपण बोलू शकत नाही. म्हणजे आपण काय झालो, आंधळे झालो. आणि हे काहीच उक्त होत येत नाही, हे काहीच कळत नाही, काहीच करता येत नाही, सारं समजतंय म्हणून वेडे पिशे पण झालो. आपल्याला स्पीडनी जायचं, याच्यावरती खूप निरूपण करता येऊ शकतं, अति व्यापक सूत्र आहे. परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि बाकीच्या अनेक सूत्रांशी आपल्याला स्पर्श करायचा आहे. त्याच्यामुळं आपल्याला पुढं जायचं आहे. आता आपण कोण आहोत हे लक्षात घ्या. तरी पण मी आता तुमच्याकडं थोडासा पॉझिटिव्हली बघतो. तुम्ही रिटायर झाले आहात, जबाबदारीतून पार पडलेले आहात. त्याच्यामुळे तुमची मुलं दुसरीकडे नोकऱ्यांना गेलेले असल्यामुळं काही टेन्शन नाही आहे. चालू दे बाबा तुमचं इथं सांगायला आणि ऐकायला आणि बोलायला गरजच पडत नाही. म्हणून तुमचा रस्ता बिनधोक आहे, समृद्धी महामार्ग आहे. फक्त त्याच्यावरती टोल भरावा लागेल. तो टोल त्यागाचा, टोल आचाराचा. टोल भरल्याशिवाय तिथं प्रवासच नाही, प्रवेशच नाही. आणि मग तिथं गेल्यानंतरही लेन असतात, 50चं स्पीड, 80चं स्पीड आहे की नाही, 120चं स्पीड, 140चं स्पीड. आता आपलं वय झाल्यामुळं आपण डायरेक्ट साईडनी चालायचं, हळूहळू चालायचं. 140च्या लेनमध्ये जायची रिस्क घ्यायची नाही आपण. टोल तर सारखाच भरला आहे, परंतु आपण साईडनी चालायचं, हळूहळू चालायचं. परंतु पोचायचं मात्र नक्की आहे. प्रत्येकाला देव पाहिजे, धर्म पाहिजे. एका गावात असे 4 मित्र असतात आणि ते 4 मित्र त्यांच्या डोक्यात येतं की आपल्याला दिल्लीला जायचं. म्हटले ठीक आहे, दिल्लीला जायचं, जाऊ. पण आता त्याची परिस्थिती वेगळी, त्याची प्रवृत्ती वेगळी, विचारधारा वेगळी. एक उठला पायी निघाला दिल्लीला जाण्यासाठी. तो म्हटले आपले पाय भक्कम आहे, टेन्शनच नाही, आणि माझ्यावर कॉन्फिडन्स आहे, मी दररोज कितीतरी काम करतो, 20-20 किलोमीटर वॉकिंग करतो, मला काही प्रॉब्लेम नाही. तो निघाला दिल्लीला जाण्यासाठी. दुसरा म्हणतो आपल्याकडे मोटरसायकल आहे, ती मोटरसायकल कधी उपयोगात पडल, पेट्रोल टाका आणि सुटा दिल्लीला जाण्यासाठी. मग तोही निघतो. तिसरा म्हणतो आपल्याकडे स्कॉर्पिओ आहे, बाबाची स्कॉर्पिओ कधी उपयोगी पडल, उसनी घेऊ, डिझेल टाकून पळू. तो स्कॉर्पिओने निघाला. चौथा म्हणतो आपल्याला देवकृपेने बरी सदनता आहे, यांचं जाऊ द्या, या मूर्खांच्या कुठं मागं लागतात. आपण आता फ्लाईटचं तिकीट बुक करू आणि डायरेक्ट विमानाने दिल्लीला जाऊ. जाणार सर्व आहे दिल्लीला, परंतु वेळ लागणार आहे, रिस्क सर्वांना आहे. कारण पायी चालणारा माणूस, त्याला किती दिवस लागेल गॅरंटी नाही, किती जंगलं लागतील गॅरंटी नाही, किती ऋतू लागेल गॅरंटी नाही. तसं मोटरसायकल कधी पंक्चर होईल आणि काय अडचण येईल सांगता येत नाही. स्कॉर्पिओचाही प्रॉब्लेम येऊ शकतो आणि विमानाचाही प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रॉब्लेम सर्वांना आहे. तुमचा निग्रह किती आहे आणि ज्ञानाची जाणीव किती आहे. जो सर्वात अज्ञान आहे ना, तो पायी निघाला आहे. तो म्हणतो काय घेऊन बसले, जाऊ मोटरसायकलवर थोडासा, मग तो पुढं ढकललाय. तो काय म्हणतो सकाळ संध्याकाळ देवपूजा करू, कधीतरी स्थानावर जाऊ, क्रिया करू आणि दत्तात्रय प्रभुत्वाचं पारायण करू. मोटरसायकलवर निघाला ना, तो थोडा फॉरवर्ड आहे. स्कॉर्पिओ निघाला, तो काय म्हणतो वर्षातून आपल्या 4 क्रिया असतात, बोलायचंच नाही. बाबांना बुकिंगच करून टाकली, ही अमावस्या, ही पौर्णिमा, आपल्या क्रिया. वर्षातून 8 दिवस आपण स्थानाला जातो म्हणजे जातोच, बोलायचंच नाही म्हणे. आणि हेच काय घेऊन बसले, थोडासा लीळाचरित्र वाचतो, थोडंसं सूत्रपाठही वाचतो. आणि जो डायरेक्ट निघाला आहे ना,
विमानाने फ्लाईटनी, तो म्हणतो आता वेळ काढा, वेळात वेळ काढून थोडासा अभ्यास करा, समजून घ्या, जाणून घ्या आणि सायंटिफिकली धर्म समजून घेऊन आपल्या जीवनाचं टार्गेट पक्क करा. त्यालाही रिस्क आहे, परंतु तो फॉरवर्ड झालेला आहे. आपल्याला फॉरवर्ड व्हावं लागेल, तेव्हा परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला ध्येय आपल्याला गाठता येईल, विशिष्ट वयात आपल्याला जाता येईल. पण आपण आज आंधळे झालो, बैरे झालो आणि वेडेपिसे झालो आहे, कारण आपलं आज कोणीच ऐकत नाही. बघा तुम्ही एवढे अभ्यासू आहात, एखाद्या अन्य माणसाकडे जा आणि त्यांना धर्म सांगायला सुरुवात करा. घरी जा आणि सांगा की आता बाबांनी सांगितलंय, मला पटलंय. सहजच प्रयोग करा की मी उद्या दीक्षा घेणार आहे, खोटं खोटं बोला. बघा मग किती प्रॉब्लेम येतोय. तर ह्या ज्या गोष्टी आहे, हे अडथळे अडी अडचणी आपण वय आपलं निघून गेल्यामुळं झालेलं आहे. पण तरीही आपल्याला परमेश्वराने अधिकार दिलेला आहे. त्याच्या पुढचं सूत्र काय? स्टेप बाय स्टेप सूत्र घ्यायचे ना. आता कारण वेळ आहे कमी आणि आपल्याला सूत्रांचं चिंतन आहे जास्त, म्हणून मी आता बोध कथा थोड्या कमी सांगतो. पण बोधकथा दिल्यानंतर, सांगितल्यानंतर तुमच्या त्या गोष्टी लक्षात येतात, पक्क्या होतात. म्हणून तो विषय समजण्यासाठी मला हा मधून अशा गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. आपण निघालोय, सर्वच निघालोय, पण आपण कशावर निघालोय? पायी निघालोय, मोटरसायकलवर निघालोय, का स्कॉर्पिओन निघालोय, का विमानाने निघालोय? याचा विचार करून आपलं स्पीड कसं आहे, किती आहे, त्याच्यावरती आपण विशिष्ट ठिकाणी आपण पोचणार आहोत. अडथळे सर्वांना आहे. तिसरं सूत्र कोणतं आहे मग? आता सांगा ना. आता तुम्ही सांगत होते तेच सूत्र आहे. राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. राजस आणि तामस व्यक्ती प्रवृत्ती, आपली राजस तामस प्रवृत्ती जी आहे, आपल्याला देव समजला, देवाने बोध दिला, आपल्याला सर्व कळालं, परंतु यातून आपण बाहेर पडायला तयार नाही. आपल्याला 4 पदार्थाचे कार्यकारण स्वरूप लक्षण समजले. सूत्रपाठ अभ्यास करतोय, लीळाचरित्र अभ्यासतोय, सर्व परमेश्वरांनी सांगितलेले जे भक्त आहे, लीळाचरित्रात आलेले भक्त आहे, त्यांच्या जीवनचरित्राचं चिंतन करतोय. पण आपण या राजसातून तामसातून बाहेरच पडलेलो आहे. ते म्हणतात आपल्याला तुम्ही बोलूच नका, आपल्याला सारं येतं. अजिबात बोलायचं नाही. आपण आपलं राजस पण तामस पण का सोडत नाही आणि कसं सोडत नाही? आपण आपल्याला विसरायला तयार नाही. आपल्या नावावर किती आहे, काय आहे, त्याचं व्हॅल्युएशन कसं वाढत चाललं आहे, हे आपल्या डोक्यातून जातच नाही. आणि आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याला माहीत असून काय उपयोग आहे? 4 लोकांना माहीत पाहिजे, म्हणून मग आपण सांगत सुटतो. हे राजस प्रवृत्ती, आपली तामस प्रवृत्ती. बाबांनी संसारातून त्याग केल्यानंतर अनुसरणे मार्गात गेले आणि मग बाबा तिथं जाऊन काय करतात? तुम्हाला माहीत नाही आपल्याकडे किती जमीन आहे, आपले पोरं किती बिझनेस करतात. आत्ता फोन केला तर लगेच येतील, पण ते फोन करायचा रिस्क घेत नाही. त्यांना माहिती आहे कोणीच येणार नाही. राजस तामस भाव आपला तिकडे गेला तरी जात नाही. आणि हे का सांगत असतात? तिथं जे संचालक असतात ना आश्रमाचे, त्यांच्यावर प्रभाव पडावा, यांनी हुसकून देऊ नये, थोडी आपली ठेप ठेवावी. आमच्याकडं काय आहे बाबा, तुम्हाला काय सांगू. एक आजी आली आमच्या आश्रमात. आल्यानंतर जुजबी चर्चा चालू झाली. मग आई काय चाललं, काय नाही, तुम्ही कधी दीक्षा घेतली, कधी अनुसरले, काय आहे? म्हणे भाऊ मला कोणीच नाही आहे, मुलगा नाही, मुलगी नाही, मी 30 वर्ष झाले, 35 वर्ष झाले. म्हटलं बरं आहे, चांगली गोष्ट, काय हरकत नाही, तुम्ही खूप चांगले अधिकाराचे. पण म्हणे काय सांगू तुम्हाला, 75 एकर जमीन आहे माझ्या नावावर, परंतु माझ्याकडे कोणीच नाही. त्याच्यामुळं मग ते माझे भाऊ माझे नातेवाईक हे ते मला त्रास देतात आणि त्याच्यामुळे तो कोर्टात दावा दाखल केलेला आहे. आणि त्याच्यामुळं तो म्हणतो 75 एकर जमीन आहे तुला, तू कशाला अनुसरली? नाही म्हणे मला देव कळाला, देव समजला, पण 75 एकर काही विसरली नाही म्हातारी. मग मला बी खोडं मोडायची सवय आहे शिऱ्यासारखी. मी म्हटलं एक काम कर, एकदम सोपं काम आहे, ते कागदपत्र मला दाखव, 75 एकर जमीन तुझी 1 मिनिटात सोडून देतो तुला, मग तुला काय करायचं ते ठरव. मग ते कागदपत्र काय येईन, 8 दिवस झाले, 4 दिवस झाले. म्हटलं 75 एकर जमीन कुठे आहे आपली?
75 एकर जमीन नाही, 75 गुंठे नाही, पण बाबावर प्रभाव टाकायचा ना. 75 एकराच्या लालचीनं तरी हे बाबा आपल्याला नीट सांभाळतील आणि आपली व्यवस्था करतील. राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. तर आपण बी असं सांगत राहतो ना मोठे, की काय सांगू तुम्हाला, बोलायचंच नाही आपल्याकडं काय का, तर समोरचा आपल्याला इज्जत देईल, मानपान देईल, पैसा देईल, थोडंसं जरा व्यवस्थित सांभाळेल. अशा पद्धतीनं आपण इथं असलो काय तिथं असलो काय, आपण आपल्याला विसरलो पाहिजे. यावरती भरपूर आपल्याला विस्तृतपणे बोलता येईल. राजस प्रवृत्ती आपली असतेच, तामस प्रवृत्ती आपली तर असतेच, कारण जीव राजस तामस. देवाने सांगितलं जीव राजसा तामस आहे. म्हणजे तुम्ही राजस तामस आहात, सात्विक असण्याचा अवतरी आणा, ॲक्टिंग तरी करा. ती ॲक्टिंगही आपल्याला करता येत नाही, कारण ॲक्टिंग करतो थोड्या मिनटाच्या अगोदर आणि आपला राजस तामस भाव लगेच 10 मिनिटानंतर लक्षात येतो, ते बी फेल जातो. देवता राजसा तामसा आहे, तशी जीव पण राजस तामस आहे. राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. आपण विसरलो पाहिजे, आपलं अस्तित्व आपण विसरलो पाहिजे. मी कोण, काय, माझ्याकडं काय आहे, माझं नाव काय आहे, विसरतच नाही आपण. तिकडे गेलो तरी बाबाला फक्त विचारायचं, काय बाबा कुठले कुठले, फक्त गावाचं नाव विचारलं ना, बाबा जिल्हा तालुका गाव किती जमीन आहे किती नातेवाईक आहे सारं सांगून मोकळे होतात. विसरत नाही आपण. तिथं गेलो तरी विसरत नाही. ती सवय आपल्याला इथून लावावं लागेल की देव माझा, मी देवाचा आहे, आणि जे देवाचं आहे ते आपलं आहे. देवाचं फक्त 2च गोष्टी, ज्ञान आणि प्रेम आहे, बाकी काहीच नाही आहे. आपण म्हणतो जे देवाचं आहे, मग सारं देवासृष्टी देवाने निर्माण केली, मग आपलीच आहे, या उपभोग करा मजा, असं नाही. देवाचे फक्त 2च गोष्टी, ज्ञान आणि प्रेम. कारण परमेश्वर प्राप्तीचे 2च साधनं आहे, ज्ञान आणि प्रेम. मग एक तर ज्ञान घ्या, नाही तर प्रेम घ्या, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पाहिजे आहे. 4थं सूत्र नाही, ते अजून लेट आहे त्याच्या अगोदर. हृदय आहे अजून आपल्याकडं, ते फेल व्हायचं काम आपल्याला थोडंसं लेट करणार आहे. मध्ये 2 सूत्र आहे अजून. भक्ती जडा धर्मी अधिकार नाही आणि कर्म जडा धर्मी अधिकार नाही. कर्म जड आणि भक्ती जड हे कोण आहे? हे आपणच आहे. आपण भक्तीच्या जड झालेलो आहे. आपल्याला सकाळी उठल्यानंतर देव उठवल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. आंघोळ घातल्यानंतर आपल्याला आंघोळीशिवाय आंघोळ केली का मग देवपूजा, आंघोळ केली का मग उपार, मग उटी, काय शेवना, आणखीन खेटी, स्मरण, चिंतन. 2 तास आपण देवपूजा करतो, 2 तास. आणि बाहेर आल्यानंतर खोटं बोलल्याशिवाय त्याचा दिवसच सुरू होत नाही. भामटेपणा केल्याशिवाय त्याचा दिवस जात नाही. कोणाला तरी लुटल्याशिवाय त्याचं आयुष्य जात नाही. आणि इकडं 2 तास देवपूजा करतो, मग शेवना करतो. ते मी कुठं स्थानावर जर गेलोच ना, तर पहाटे 4 वाजता साऱ्या स्थानावरती नंबर लागलेले असतात. बायांचे नंबर, पुरुषांचे नंबर शेवणीसाठी. मी पाहत असतो, काय करताय, काय करतो. पुजारी म्हणतो चला पुढं सरका पुढं, पाठीमागच्याला येऊ द्या, तुमचा देव आहे काय त्यांचा देव आहे, तुम्हाला शेवना करा, त्यांनाही शेवना करायची. मग ती बाई फक्त अशी करते, करू द्या ना थोडीशी शेवना. नाही पुढं पाठीमाग किती गर्दी. आपण कशात अडकले आपल्यालाच कळत नाही. भक्तीमध्ये आपण असताना भक्ती जड तर नाही झालो. बरं, हा भक्ती जड आपल्याला अन्य राटीचा सांगितला आहे, पण दैवराटीत सुद्धा भक्ती जड असतात. शेवणीने आपले पॉईंट दाबले जातात, फ्रेश राहतो आपण. तुम्ही प्रश्न असे विचारतात, मी सिरियस होऊन तर मग तत्वज्ञान सांगतो, तुम्ही मधीच. बरोबर आहे का? पण माझं उत्तर चुकलं का? माझं उत्तर चुकलं का हे सांगा. बघा, ही भावक्रिया आहे. शेवना तुम्ही कोणाची करताय? शेवना तुम्ही विशेषाची करताय. विशेष काय आहे? देवाने सांगितलंय का? देवाने सांगितलंय का स्थानाची शेवना करा, अविरुद्धे करा, न थांबता करा, घाम गाळेपर्यंत करा. एक जण एवढी शेवना करत होता, तो शेवना करत होता का रगडीत होता हेच मला कळेना. घामाघूम झाला एकदम. मी पंचवटीच्या स्थानावरती सकाळी 7ला जायचं. पहिलवान एकदम आपलं असं तब्येतशीर, आणि देवाला अक्षरशः तो रगडत होता बरं का. असं चाललं होतं स्थानावरती.
म्हणलं काय करतो? शेवना करतोय. अरे तो घाम गाळू राहिला. अरे बाबा ते स्थान आहे ना 2 फूट खाली जाईल, असं काही करू नको बाळा. तू नेमका काय करतोय तुलाच माहीत नाही. नाही मला माहीत नाही ना बाबा. म्हणून माहीत नाही तर माहीत करून घे. माहीत नाही तर माहीत करून घे. तुला काही बाहेरचं आहे का म्हटलं? म्हणे नाही. मग काही प्रॉब्लेम आहे का? नाही. काही मानसिक संतुलन बिघडलं आहे का तुझं? म्हणे नाही. काही संकट आहे का तुझ्यावर? म्हणे नाही. मग हे का करतो? म्हणे यांनी करायचं असतं का? तुमच्या लक्षात आलं असेल. हे यांनी करायचं असतं का? म्हणतं सर्वांनी करायचं असतं. पण का करायचं असतं पहिले समजून घे, नंतर कर. कसं करायचं असतं हे समजून घे. ही विशेषाची शेवना, स्थानाची शेवना. आपण स्मरण करत असताना स्थानाला आठवतो का स्थानाची लीळा आठवतो? विशेषाला आठवतो का विशेषाची लीळा आठवतो? मग तिथं जाऊन काय करायचं असतं? लीळा आठवायची असते. तिथं सेवना करताना त्या सेवनेच्या माध्यमातून देवापर्यंत तो जाईल का भाव? नाही जाऊ शकत. अज्ञानाशी माया संबंध, ह्या ज्या गोष्टी आहे ही निवळ मानसिकता आहे. एखादा नवीन उपदेशी असेल, बाबा ना विचारतात, बाबा मी आता काय करू? काय करायचं नाही. सकाळी एक अगरबत्ती लावायची, लावून टाकायची, शेवना करायची. कंपल्सरी शेवना करायची, स्मरण करायचं. मग त्याला प्रोग्राम भेटला. तो प्रोग्राम भेटल्यामुळं तो थोडे दिवस जरा शांत झाला आणि बाबाचं डोकं शांत झालं. मग त्याला 6 महिन्यानंतर तुमच्यासारखा वासनिक एखादा हुशार भेटतो. अरे हे काय करतो? तो उठतो लगे बाबाकडे जातो. बाबा म्हणता काय करतो? बाबा झालं बाबा मी 6 महिन्यामध्ये सेवना करतो. आता पुढं काय? पुढं भगवद्गीता वाचायला सुरुवात कर, पारायण करायचं, पाठांतर कर. 2 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर तुमच्यासारखा एखादा भेटतो. अरे भगवद्गीता आपल्याला काहीच कळत नाही, संस्कृतमध्ये असते, ते करून काय करतो? पण तो बाबाकडे जातो. बाबा काय करू मी पुढं? मग असं हे चालू असतं ना. जसं ते एक भूत आहे ना, एकाला प्रसन्न होतं. आता आपले व्ह्यूज आहे ना जे आहे ना, लेन म्हणतं ना, ते हृदयाला हृदय भिडलं. आता मी काय बोलणार ते तुम्हाला कळतंय लगेच, आहे की नाही? दादा साहेबांना लगेच कळालं. ते भूत आहे. ते भूत ते मालकाला म्हणतं, आका प्रसन्न झालो. काय प्रसन्न झालो मी आता. आका काय आदेश? तो म्हणतो हे करून येते, पटकन जाऊन येतं. त्याला भीती असते की सला पटकन जाऊन आलं आणि याला काम नाही सांगितलं, मानगुट आपलंच पकडायचं. मग तो परत म्हणते जा तिकडं, पटकन जाऊन येतो. जा तिकडं. त्याच्या लक्षात येतं का अरे भूताला कामात ठेवावं लागेल, अन्यथा ते आपल्या मानगुटीवर बसाल. म्हणे काही करू नको, हे इथं खांब आहे, वरती जायचं खाली यायचं, वरती जायचं खाली यायचं. किती वेळ म्हणे, जोपर्यंत मी तुला सांगत नाही. ते भूत असतं, त्याच्या अधीन असतं, याचं नौकर असतं. परंतु ते इतकं थकतं ते याला न विचारता निघून जातं. विषय अत्यंत सिरियस चालू आहे आणि तुम्ही तो विषय कुठं घेऊन जाताय? सत्य आहे. अहो सत्य जरी असलं तरी विषय काय चालला आहे आपला? भक्ती जडाधर्मी अधिकार नाही. हे कर्मराटीचे लोक काय करतात? सकाळी उठतात, ह्या मंदिरात त्या मंदिरात 2 तास भक्तीच करतात की नाही? संध्याकाळी करतात आणि दिवसभर काय करायचे त्यांना माहीतच नसतं, जीवनाचं ध्येयच माहीत नाही. असे कितीतरी लोक आहे की 2 तास बरोबर त्यांची पूजा चालते दररोज. यांना धर्माचा अधिकार कधी प्राप्त होईल? हे कधी त्यातून बाहेर पडेल, ज्ञान होईल? परंतु दैवराटीमध्ये सुद्धा भक्ती जड असतात. हे आपण बघितलं. कोणीतरी अर्थवंत भेटला की मग मला लगेच आठवतं काय? 2 ओटा टाळे घालावे, अन्य कथने जाय, लोहे पाणी गळिले असावे. हे दैवराटीचे भक्ती जड का ज्यांना कळतच नाही की याला आपण काय सांगावं, किती सांगावं, सांगावं का नाही, हे त्याला कळतच नाही. तो म्हणतो आपला देव भला आपण भलो, बाकी मावला काही साऱ्या दुनियाशी काही घेणं नाही. हे भक्ती जड. कर्मजड तर कितीतरी लोक दिसतात, अरे मी चांगलं वागतो, चांगलं बोलतो, चांगलं करतो, मला भक्तीचीच गरज नाही. मला भक्तीची गरज नाही, कोणत्या मंदिरात जायची गरज नाही, कर्म चांगलं आहे. पण परमेश्वराने काय सांगितलंय?
कर्मोशे सकळे पावे एक वाचोनी. हा कर्मजाडाला परमेश्वर भेटतच नाही. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. इकडंही कर्मावरती अधिष्ठान ठेवलेले माणसं आहे. इकडं कोण कर्मजड का जे विधीच्या अधीन झालेले, त्यांना ते मन चिंतन त्याच्या डोक्यातून ते जातच नाही. तो काय म्हणतो, हे केल्याशिवाय नाही. दररोज सकाळी त्याला 5ला उठायची सवय असते, पटपट आवरतो, 7ला देवपूजा करतो, पारायण करतो फटाफट आणि पळतो ड्युटीवर. एकदा काय होतं की रात्री भांडण झाल्यामुळं, लेट झोपल्यामुळं सकाळी लेट उठतो. तो कोणाचं विचारू नका, भांडण. तो लेट उठतो, पटपट आंघोळ करतो, त्याला ड्युटी महत्वाची, आणि त्याच्यामध्ये काय करतो, तो देवपूजा फटाफट करतो आणि पारायणच त्याला करता येत नाही. तो दिवसभर डिस्टर्ब असतो. आज पारायण झालं नाही, आज पारायण झालं नाही, आज पारायण झालं नाही, आज पारायण झालं नाही, आज दिवस खराब, आज काही खरं नाही. तो 50 जणांना सांगतो, 50 जणांना विचारतो, काहीच खरं नाही म्हणून. ते डोक्यातून त्याच्या जातच नाही. 4-5 साधू असतात. ते प्रवास करत असताना, अटन विजन करत असताना एक नदी आडवी येते, आणि ती नदी आडवी आल्यानंतर ती नदी पार करण्यासाठी एक मुलगी तिथं उभी असते, आणि ती विचार करते की मला ह्या नदीच्या पार जायचंय, पण मी कसं जायचं. कारण तिच्यामध्ये तेवढं धाडिष्ट नसतं, तिच्यामध्ये तेवढी हिंमत नसते. आणि ते 5-6 साधक त्याच वेळेस ती नदी पार करण्यासाठी जातात. त्यातल्या एक साधकाने काय विचारलं की मुली, तुला पाण्यातून तिकडं जायचं आहे म्हणे. हो बाबा, चल म्हणे. त्या बाबांनी काही माग चपुडताना विचार करता त्या मुलीला उचललं, खांद्यावर घेऊन चालले, नदी पार केली, तिला सोडलं, प्रवास पुढचा चालू झाला. बाकीचे 4 साधू मात्र डिस्टर्ब झाले. तो त्याच्याच मस्तीत आहे, त्याच्या घेणं नाही देणं नाही, मनात काहीच नाही. तेव्हा ते आपल्या गुरुची शिकवण हा विसरला, हा विपरीत झाला, हा विकारी प्रमादी झाला. आपल्याला चित्रीची स्त्री पाहायला नाही लावली, आणि यांनी स्त्रीला प्रत्यक्ष हात लावून पार करून टाकलं. मार्ग जवळ आला. मार्ग जवळ आल्यानंतर बाबांसमोर सारे बसले. यांचे चेहरे असे काळे पिवळे ठिक्कर, एकदम रागाने बुनबुन झालेले. त्याच्या मनामध्ये मात्र काहीच नाही, तो शांत आहे, निश्चल आहे. गुरुबा म्हणतात, काय झालं काय? अहो त्यालाच विचारा म्हणे, काय झालं म्हणे. काय झालं काय म्हणे, असं आहे. तो म्हणे, कधी, केव्हा, कुठं? अरे बाळांनो म्हणे, मी तिथंच ते विसरलो, आणि ते माझं ओझं तुझ्या डोक्यावर घेऊन तू इथपर्यंत चालत आला. हा कर्मजड विसरायला तयार नाही. काय त्याच्या डोक्यात घुसलं हे त्याला समजतच नाही. आपल्या जीवनाचं टार्गेट अचीव करायचं असेल तर या भक्तिजाडातून, कर्मजाडातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. आणि आता तुमचं सूत्र आहे अत्यंत महत्त्वाचं. काय? हृदयाधर्मी अधिकार नाही. मला किती लोकांनी प्रश्न विचारले, हे मला सांगताच येणार नाही. बाबा सकाळी उठतो, अभ्यास करतो, वाचन करतो, चिंतन करतो, सारं आठवणीत ठेवण्याचा प्रयत्न करतो, आठवणीतच राहत नाही, लक्षातच राहत नाही. काय करू? मग त्याला विचारतो सहजच गप्पा मारता मारता, का हो तुमच्या दुसऱ्या मुलाचं लग्न झालं? हो झालं, मुलाचं लग्न झालं. त्या सुनेचं नाव काय? अहो तुम्हाला सांगायचंच विसरलो, ते लग्नाच्या वेळेस तुम्हाला पत्रिका द्यायची, असं असं सुनेचं नाव आहे. आणि तिच्या आईवडिलांची गाव मी गाव विचारल्यानंतर तो जिल्हा, तालुका, त्याला किती मुलं आहे, त्याला किती मुलांची मुलं आहे, त्यांची शेती किती, सारं सांगतो. हे बरं लक्षात राहतं तुझ्या. तुला घेणं नाही देणं नाही, साऱ्या गावाचं तुझ्याकडं स्ट्रक्चर तयार असतं. खालच्या आळीला कोण, वरच्या आळीला कोण, इकडं कोण, तिकडं कोण, आणि देवाचंच बरं तुझ्या लक्षात नाही राहत. हृदया शून्य धर्मी अधिकार नाही. हृदय शून्य होऊन गेलाय, काही लक्षातच येत नाही. आचार्य आणि कोण देवावर बसलेले समोर? नाथोबा. आणि देव निरूपण करतात. देव निरूपण करत असताना ते बाजूला जातात. आचार्य सहज उत्सुकता होऊन नाथोबांना विचारतात, देवाने काय सांगितलं? म्हणे माझ्या लक्षातच नाही. थोडं तरी? अजिबात नाही. अरे थोडं तरी लक्षात असेल ना? म्हणजे काहीच लक्षात नाही. देव म्हणतात हृदय शून्य धर्मी अधिकार नाही. याचं फक्त एवढंच लक्षात असेल, दुपारचं कोणाची आहे आणि काय पदार्थ आहे, तर तो डोक्यात कसं काय ठेवल कसं काय? आजचा ताजा मेनू हॉटेलच्या पुढे लिहिलं राहतो, आजचा मेनू. तसे आजचे मेनू दररोज जर आपण पाहत बसलो तर आपल्या डोक्यामध्ये ते राहील का? हृदय शून्य धर्मी अधिकार नाही. हृदयामध्ये जी उत्साह असला पाहिजे, त्या जीवनाचं परमेश्वरांनी आपल्याला दाखवलेलं टार्गेट, आनंदाचं
गिफ्ट आपल्याला परमेश्वराने देणार आहे, त्याच्यासाठी या सारा उपद्याप केला आहे, ते आपण विसरलोय. म्हणून अनंत सामायतेत अनिक न सामाय, अनिक सामायतेत अनंत न सामाय, अनंत तो आनंद की. जर आपल्या हृदयामध्ये परमेश्वराच्या प्राप्तीचं टार्गेट असेल, परमेश्वराच्या प्रेमाच्या प्राप्तीचं टार्गेट असेल आणि प्रेम हेच आपल्या जीवनाचं ध्येय असेल, तर आपल्या हृदयामध्ये दुसरं काही येणारच नाही. आणि मग त्यालाच परमेश्वरी आद्रित शास्त्र किंगा हे पकडल्या जात नाही, ते पकडावं लागतं, पकडावं लागतं ते. आणि मग त्याच्यासाठी चिंतन मनन, तुम्हाला ही आयडिया दिली, नोट्स काढणं, ते ठरलं पाहिजे ना. तेव्हा तुमचं हृदय स्ट्रॉंग राहील. तुमच्या हृदयात बाकीचं कितीतरी भरलेलं असेल तर देवाचं कसं काय येईल? आपल्या हृदयामध्ये कितीतरी काहीतरी भरलेलं राहतं, खोटं खोटं करावं लागतं. परमेश्वराचं तत्त्वज्ञान, परमेश्वराचं टार्गेट, परमेश्वराची प्राप्ती, त्याच्यासाठी ते हृदय फक्त परमेश्वरासाठीच आपण जर ठेवलं तरच आपल्या डोक्यात राहील, नाही तर आपल्या डोक्यात हे राहणार नाही. मग आता एवढं सारं ऐकल्यानंतर तुम्हाला विनाकारण शंका येईल की काय खरं आलंय. जर एवढ्या साऱ्या साखर याच्यामध्ये आपण बसतोच आहे अटी शर्तीमध्ये, मग आपल्याला देव कसं काय प्राप्त होईल? जाऊ द्या, मग द्या सोडून, काही खरं नाही, आपल्याला देव काही होणार नाही. परंतु आपल्याला परमेश्वराने दयाळू माळू कृपा, परमेश्वराने अटी शर्ती दिलेल्या जरी असल्या तरी काही डिस्काउंटच्या स्कीम दिलेल्या असतात त्याच्यामध्ये, असतात की नाही? बघा, गाड्या घ्यायला गेले का दिवाळी ऑफर, दसरा ऑफर, ह्या गाडीवर 30,000, त्या गाडीवर 40, या गाडीवर 50, 60 अशा ऑफर दिलेल्या असतात. इन्शुरन्स फ्री, रोड टॅक्स फ्री, किंवा आणखीन काहीतरी गिफ्ट व्हाउचर, क्रॅश करा आणि मिळवा, असं काहीतरी दिलेलं असतं. तसं परमेश्वर ॲसेसरीज दिलेले असतात, असं काहीतरी दिलेलं असतं. त्या लालचीपोटी आपण गाडी घेण्याची गरज नसताना घेऊन टाकतो आणि नंतर पस्तावतो, परत विकायला काढतो. ह्या ज्या गोष्टी ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे. परमेश्वरसुद्धा आपल्याला ऑफर देतात. जीव सर्वाधिकारी सांगितला, अटी शर्ती लागू केल्या, स्टार दाबल्यानंतर आपल्याला हे कळालं आणि आपण नाव उमेद झालो. पण परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं आपण नाव उमेद होऊ नये आणि हे परमेश्वराचं आपल्या जीवनाचं टार्गेट आपल्या नजरेपुढून अस्पष्ट अदृश्य होऊ नये म्हणून परमेश्वराने एकच सूत्र सांगितलंय. अधिकाराचं ते कोणतंही सांगा, एकच सांगितलंय. आपला सूत्र पाठ आहे. सारे तुम्ही संकल्प सोडाल तर मी सांगाल आता, नाही तर धन्यवाद. अटी शर्ती आपल्या रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मी अधिकार. परमेश्वराने आपल्याला ऑफर दिलेली आहे. रज तम निरसून टाकायचे, विसरून जायचे, आपल्याचं अस्तित्व संपून टाकायचे आणि सात्विक व्हायचे. सत्वस्थिता, सात्विक होऊन स्थिर व्हायचे, निश्चिंत व्हायचे. परमेश्वराचं जीवनाचं टार्गेट, आपल्या प्राप्तीचं टार्गेट परमेश्वर आपल्याला स्पष्ट दिसला पाहिजे. हे निरसून टाकून सत्वस्थिता होऊन मग तुम्हाला धर्मी अधिकार लागेल. अत्यंत सुंदर पक्षकारांनी हे वचनं अत्यंत सुंदरपणे मांडलेले आहे. या वचनांचं घरी जाऊन नक्की स्थळपोथीमध्ये जाऊन पक्षकारांनी काय सांगितलं नेमकं याचं चिंतन करा. नाउमेद न होता परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपला हा जीवनाचा अखंड प्रवास त्या ध्येयापर्यंत कसा जाईल हे लक्षात ठेवा. त्याच्याही पुढं जाऊन 2 वचनं आपल्याला जे सांगितले ना की कर्म जडा धर्मी अधिकार नाही आणि भक्ती जडा धर्मी अधिकार नाही, यातले 2 सूत्र अजून परमेश्वराने सांगितलेले ते सांगा. व्हेरी गुड, टाळ्या वाजवा काकासाहेबांसाठी. कर्म वासनेपेक्षा ब्रह्म वासना उत्तम. आणि अजून एक,
सेम सेम त्यालाच लागून सूत्र सेम. हे भक्ती जडाचं झालं, कर्म जडाचं झालं. तसं आता तुम्ही काय सांगितलं, कर्मपेक्षा ब्रह्मवासना उत्तम. अजून कर्म जडापेक्षा भक्ती जड चांग सांगितलं की नाही. मग ते सांगितलं ना, मग ते उत्तम आणि ते चांग एकच आलं काय. मग ते दोन सूत्र आहे, ब्रह्मवासनेचा उत्तम आणि भक्ती जडाचा उत्तम सांगितलं आहे. हे अन्य लोकांसाठी. कारण देवता भक्ती करत असताना कळत न कळत त्याच्याकडून अहेतुक घडल आणि त्याला प्राप्त होईल. परंतु जो कर्मावरती निरीश्वरवादी जे आहे ना, ते कर्मावरती यांनीच मला भेटेल. पूजनीय माईम भट्टांनी तोच सिद्धांत मांडला होता कर्माचा. कर्माने देव कधी भेटत नाही, हा आपला सिद्धांत आहे. प्रयत्नाने ज्ञानाने देव भेटत असतो. ज्ञानमोचक सांगितलं, प्रयत्न सांगितला आहे, प्रयत्न करी दैवाच्या साई. ज्ञानमोचक आणि ते स्वतंत्रतेने ज्ञान मिळवलं आणि पाळलं तर परमेश्वर भेटत असतो. हे अन्य लोकांच्या अनुषंगाने दोन सूत्र सांगितले. म्हणून अन्य लोकांना वाईट कधी म्हणू नये. देवाने चांगलं म्हटलंय, तुम्ही वाईट म्हणणार कसे काय. कळत न कळत तो काय म्हणतो, सारं जग ब्रह्म आहे, चांगलंच आहे. मग कधीतरी त्याला कळेल. आपल्यालाही असंच वाटत होतं ना पहिले, सारं सारखंच आहे. मग कोणीतरी हत्तीचा दृष्टांत सांगून आपल्याला समजावलं का रे असं नाही आहे, हे असं आहे. मग आपल्याला कळालं आणि मग आपण इकडं आलो. तो भक्ती करत होता, धार्मिक होता. म्हणजे अन्य माणूस धार्मिक आहे तर त्याला चाल तयार होऊ शकते. अन्य माणूस सर्व एकच म्हणतोय, चाल होऊ शकते. भक्ती जड आहे, चाल होऊ शकते. पण कर्मवासनेला चाल होत नाही. म्हणून हे फक्त एक तुलनात्मक तुम्हाला टच करण्यासाठी. पण आपला आजचा विषय काय होता, जीव सर्वाधिकारी, अनाधिकारीचे 6 सूत्र आणि परत ऑफर देऊन परमेश्वराने सांगितलं रजस्तमे सत्वशीचा धर्मी अधिकार. आपल्याला सात्विक व्हायचं आहे. त्या सात्विकतेकडं आपला प्रवास आहे. त्या सात्विकतेकडून निर्गुण निराकाराकडे जायचं आहे. देवता तर राजस तामस आहे, परमेश्वर राजस तामस सात्विकाच्या पलीकडे आहे. कारण निर्गुण निराकार, परमेश्वर निर्गुण निराकार आहे. तर आपल्याला या तिन्हीच्याही पलीकडे जावं लागेल. निर्गुण निराकाराची प्राप्ती करण्यासाठी आपला प्रवाससुद्धा तसाच असायला पाहिजे. म्हणून राजसा तामसा धर्मी अधिकारने आपलं अस्तित्व संपल्यानंतर आपलं ओळख ही निर्गुण निराकाराची होते. या अनुषंगाने आपली वाटचाल असली पाहिजे.